प्रारूप मतदार यादीतील घोळ थांबायचे नाव घेत नाहीये। दुबार मतदार यादीनंतर आता थेट मतदार यादीत जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। ही नावं वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आलंय। विशेष म्हणजे ही व्यथा विरोधी पक्षातील नसून भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांची आहे। याच 2 पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। ज्यांचे नाव मयत म्हणून टाकण्यात आलेले ते स्वतः भाजपचे पदाधिकारी आहेत, ते आपल्यासोबत आहे। काय सांगणार? खरं तर तुम्ही भाजपचे पदाधिकारी, मात्र मतदार यादीमध्येच तुम्हाला मयत घोषित करण्यात आलेले। हो, जेव्हा प्रारूप यादी आली त्यावेळेस आम्ही बघितलं की आमचं नावच नाही आहे। तर आम्ही त्याच्या खोलात गेलो, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलो। त्यांनी जेव्हा आमचं ते आम्ही कारण विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही 2020मध्ये मयत झालेले आहेत, म्हणून तुमचं फेब्रुवारीमध्ये अर्ज केलेला आहे की तुमचं नाव काढण्यात यावं, कमी करण्यात यावं म्हणून आम्ही कमी केलं आहे। तर त्यांनी आम्हाला त्याची प्रिंटच काढून दिली की आम्ही मयत आहे म्हणून। आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असल्या कारणाने जे समोरचे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसारली। त्यांना समजलं का हे जे उभे राहिल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून त्यांनी BLOला मॅनेज करून काहीतरी त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून आमचे नावं त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेले आहे। कारण की मी राहायला 125मध्ये आहे, जो मयत माणूस आहे तो 123मध्ये आहे, मखमालाबादला राहायला आहे। जिल्हाधिकाऱ्यांची काल भेट घेतली, त्यांनी सांगितलं की आम्ही याची चौकशी करू आणि जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करू। पण आम्ही कारवाई त्यांच्यावरती होईल, पण आता येणाऱ्या महापालिकेत आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं आहे। जर आमचं नावच नसेल तर आम्ही कसं उभं राहणार? आपण बघतोय का मतदार यादीतील भोंगळ कारभार हा खरं तर या निमित्ताने चव्हाट्यावर आलेला आहे। काही दिवसांपूर्वी अनेक पक्षांनी एकत्र येत खरं तर दुबार मतदार यादी संदर्भातील घोळ दूर करावा अशा पद्धतीचे अनेक आंदोलनं केलेले होते, मोर्चे काढलेले होते। तरी देखील हा जो घोळ आहे तो संपायचं नाव घेत नाही। त्याच्यामुळे आता प्रशासन याच्यावर काय तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।